छान हा? स्वतःसाठी काय वाजवा. आनंद मिळाला का नाही? मग त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आलोत बर का. मी प्रश्न विचारते, हे आपण चांगल्यातून वाईट केलं का वाईटातून चांगलं? चांगल्यातून वाईट, वाईटातून चांगलं केलं. कारण झोपेची वेळ आहे, थंडीचे दिवस आहेत, तरीही त्या ठिकाणी तुम्ही सत्कर्म सत्कार्य ऐकण्यासाठी आलात. हे मात्र काय आहे? वाईटातून चांगलं आहे. मग या ठिकाणी तुम्ही टाळ्याच नाही वाजवल्या, मुखाने नामस्मरणच नाही केलं, तर हे सगळं काय आहे? चांगल्यातून वाईट आहे. म्हणून तुम्ही आलात, आता नामस्मरण केलं, हे काय झालं? वाईटातून चांगलं झालं. विठ्ठल मग आपण सत्कर्म सत्कार्य केल्यानंतर उत्तम गतीला प्राप्त होतो. 4 प्रकारच्या खाणी आहेत: अंडज, उभे, स्वदेश आणि जारज. आणि या कोणत्याही योनीत जर आपण गेलो तर आपल्याला उत्तम जागा मिळते. जसं की कठयासारखं, त्या कुत्र्यासारखं. नामदेव राय एका अभंगामध्ये सांगतात की आपल्याला अनेक योन्या फिरल्यानंतर हा मानव देह प्राप्त होत असतो. भक्ती विना जिने जळो लाजिरवाणे, संसार भोगणे दुःख रूप. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहाचा वारा मग लागे. 20 लक्ष योनी वृक्षांमध्ये घ्यावा, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी कीटकांमध्ये घ्यावा, 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये. 30 लक्ष योनी पशूंचे घरी, मानवा भितरी 4 लक्षे. नामा मध्ये तेव्हा नरदेह या नरा, आणि तयाचा मातेरा केला मुळे. एवढ्या योन्या आपल्याला फिरल्यानंतर हा मानव देह प्राप्त होतो. आणि एवढा हा दुर्लभ मानव देह आहे. म्हणून उत्तम मार्गाला आपण उत्तम गतीने चांगल्या मार्गाने सत्कर्म केलं, सत्कार्य केलं आणि उत्तम गतीने पैसा कमवला तर आपल्याला उत्तम जागा त्या ठिकाणी प्राप्त होत असते. उत्तमाची गती तो एक पावेला, आणि उत्तम भोगीला जीवखानी. आणि त्या ठिकाणी गृहस्थ आश्रमामध्ये कसं वागायचं, काय करायचं, महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये
जीवनामध्ये येऊन तुम्ही काय करा, परोपकार करा. नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. जास्त परोपकार नाही झाला, थोडा तरी करा. ताक त्या ठिकाणी दूध देऊ नका, दुधामध्ये लोणी हे सार आहे, परंतु ताक देऊन तरी उपकार करा. म्हणून त्या ठिकाणी परोपकार करा. सांगितल्याप्रमाणे मानव देह हा फार दुर्लभ आहे आणि या मानव देहामध्ये येऊन आपण त्या ठिकाणी परोपकार नाही केला तर हे आपले जीवन कसं आहे, व्यर्थ आहे. म्हणून या देहामध्ये येऊन हा देह आपल्याला केवळ त्या ठिकाणी परोपकार करण्यासाठी आणि देवाचं नामस्मरण करण्यासाठी देवाने दिलेला आहे. कारण बाकीच्या योन्यांमध्ये सगळं आहे, भय आहे, निद्रा आहे, भोग आहे, सगळं काय आहे, परंतु त्या योनीमध्ये मानवासारखी बुद्धी नाही आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान. ओ याची लई घरे देवाचे आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देहामध्ये फक्त आपल्याला काय होतं, देवाचं भजन कीर्तन करायला मिळतं. दुसऱ्या योनीमध्ये हे सर्व भेटत नाही. म्हणून देवाने हा खास देह आपल्याला भजन कीर्तन करण्यासाठी, दुसऱ्यांवर परोपकार करण्यासाठी दिलेला आहे. बघा, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवाला सांगत असताना, दोघांचा संवाद होत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की उद्धवा, ज्यांनी मला जाणलं त्यांचं त्या ठिकाणी कल्याण झालं आणि ज्यांनी नाही जाणलं त्याला काय झालं, शेवटी काळ घेऊन गेला. मग त्या ठिकाणी सुंदर असं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा उत्तर देतात की उद्धवा, ज्याप्रमाणे एक नदी आहे आणि त्या नदीवरती त्या ठिकाणी शेवाळ आणि गवत या ठिकाणी थर जमा झालेला आहे, म्हणून त्याच्यामधलं जे शुद्ध असणारं पाणी दिसत नाही, त्या थरांनी ते लपून घेतलेलं आहे. आणि ज्या वेळेस तो थर बाजूला केला तर आतमधलं शुद्ध पाणी आपल्याला दिसत. मग त्याचप्रमाणे काही भक्तांची स्थिती आहे रे. हे त्या ठिकाणी थर म्हणजेच काय आहे, काम, क्रोध, लोभ आणि भोग आहे. आणि ज्या वेळेस माझा भक्त डोळे झाकतो तर त्यावेळेस माझी प्रतिमूर्ती त्याच्या समोर येते, तर समजायचं माझी कृपा त्याच्यावरती आहे, त्याचं प्रेम माझ्यावरती आहे. आणि ज्या वेळेस त्याने डोळे झाकल्यानंतर माझी प्रतिमूर्ती अंधक दिसते, स्पष्ट दिसत नाही, तर त्यावेळेस समजून घ्यायचं की हे आता क्रोध आणि लोभ, भोग याच्यातून बाहेर निघलेला नाही. ज्याने हे तत्व जाणलं तर त्याचं कल्याण झालं आणि ज्यांनी नाही जाणलं तर त्या ठिकाणी काय म्हणतात महाराज, शेवटी काळ आला आणि काळ घेऊन गेला. अशा प्रकारे मग महाराज सांगतात की हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल आणि सगळ्याच्या शेवटी काळ घेऊन जाईल आणि त्यात आमचं काय जाणार आहे, काही जाणार नाही. अशा प्रकारे मग महाराज सांगतात की या देहात येऊन तुम्ही परोपकार करता, परोपकार करत जा. मानव देह दिलाय केवळ परोपकारासाठी. कारण गाय आहे, वन आहेत, वृक्ष आहे, हे त्या ठिकाणी परोपकारासाठी दिलेले आहेत देवाने. वृक्ष त्या ठिकाणी आपल्याला फळ देतो, शीतलता देते, छाया देते आणि पाणीही देते, लाकूड देतो. गाय आपल्याला दूध देते, परोपकार करते. परोपकार करत जा, परोपकारी आणि नेणे परनिंदा. दुसऱ्यांची निंदा करायची नाही, कारण येती निंदा कापाशी आशेसही पापे. म्हणून कोणाचीही निंदा करायची नाही. एक साधू महात्मा होते आणि त्या गावामध्ये त्या ठिकाणी महिला मंडळ आणि पुरुष मंडळ ग्रंथ पठण आणि वेद पठण करण्याकरिता त्या महाराजांकडे जायच्या. आणि एक बाई त्या ठिकाणी मंथन करीत असताना तिला त्या साधूंची आठवण झाली आणि आठवण झाल्यानंतर तिने मंथन झाल्यानंतर ते एका शुद्ध भांड्यामध्ये ताक घेतलं आणि ते ताक घेऊन त्या महाराजांच्या आश्रमाच्या दिशेने निघाली. आणि जात असताना आकाश मार्गाने एक घार सापाला घेऊन जात होती.
मग त्या सापाची कराळी थेट त्या भांड्यामध्ये पडली आणि भांड्यामध्ये पडल्यानंतर साधू महात्म्यांनी तेच ताक पिले आणि एकदा पिले की परत उठलेच नाही, कारण त्या भांड्यामध्ये त्या ताकामध्ये विष होतं. गावामध्ये चर्चा सुरू झाली की बाईने साधू महात्म्यांना मारले. इकडे येऊन तो विचारामध्ये पडले की हे पाप द्यायचं तरी कोणाला. तर एक जण म्हणाला तुम्ही काय करा, त्या बाईला पाप देऊन टाका. तर अनेक जण म्हटले की त्या बाईचा तरी काय दोष, ती भाविक होती म्हणून साधू महात्म्यांना तिने ताक आणलं. तर मग एक जण म्हणाला मग त्या सापाला द्या. तर काही जण म्हणाले सापाचाही काय दोष, तिला तर ती घार घेऊन जात होती. तर मग एक जण म्हणाला त्या घारीला देऊन टाका. तर काही जण म्हणाले त्या घारीचाही काय दोष, ती तिचं जेवण घेऊन जात होती. सगळे यमदूत विचारामध्ये पडले. एक यमदूत म्हणाला की तुम्ही सगळेजण माझ्या मागे गुप्त रूपाने चला. सगळेजण गुप्त रूपाने त्या ठिकाणी गावामध्ये आले आणि गावामध्ये काही कुच्चर वाट्यावरती लोक चर्चा करत होते की त्या बाईने विष टाकलं ताकामध्ये आणि ते ताक महात्म्यांनी पिले. एकदा झोपले तर परत उठलेच नाही. मग सगळं पाप त्या यमदूतांनी काय केलं, त्या कुच्चर वाट्यावरती बसलेल्या माणसांना देऊन टाकलं. निंदा केली म्हणून कोणाचीही निंदा करायची नाही. नाही चांगलं म्हणता आलं, वाईटही नाही म्हणायचं. परोपकारी नेने परनिंदा आणि पर स्त्रिया सदा बहिणी माया. दुसऱ्यांच्या ज्या स्त्री आहेत ते सदा बहीण आणि आई या नजरेनेच बघा. कारण बघा, ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावरती भजन करत होते, गावातील काही नास्तिक लोकांनी एक स्त्री भंडारा डोंगरावरती पाठवली आणि पाठवल्यानंतर ती स्त्री तुकाराम महाराजांकडे बघून हावभाव करू लागली. म्हटली मला तुमच्यासोबत लग्न करायचे. तुकाराम महाराज म्हणतात जाय व तुम्हाते, जाई व तुम्हाते न करी सायास, जाई व तुम्हाते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो, आम्ही विष्णुदास तैसे तुकोबाराय म्हणतात की जाय व तुम्हाते न करी सायास, आम्ही विष्णुदास कैसे नोहे. तुकोबाराय म्हणतात की अगं माते तू इथून जा, आम्ही विष्णूंचे दास आहोत, आम्ही तसे नाहीत. परंतु ती ऐकायलाच तयार नाही. तुकाराम महाराज रागवले आणि तिला म्हणतात तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार तरी काय नर थोडी आहे. तुला जर नवराच पाहिजे तर त्या देहू गावामध्ये काय कवी पुरुष आहेत का, तिकडे जा. अशा प्रकारे तुकाराम महाराज त्या ठिकाणी दुसऱ्यांच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याबद्दल त्यांची भावना कशी होती, नारी परविया नारी रखुमाई समान हे गेले नेमून ठाईची. रखुमाई समान प्रत्येक स्त्रीला ते त्या ठिकाणी मानत होते. परोपकारी नेने परनिंदा आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. आणि चौथ्या चरणामध्ये महाराज पशूंचे पालन कसं करायचं आणि काय करायचं हे सांगतात. दया गाय पशुचे पशुचे पालन पशुचे
पशुचे पालन भूत दया गाई पशुचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी. भूत दया म्हणजे भूतांवरती दया नाही बरं का. भूतांवरती दया केल्यावर भूत आपल्या जवळ येऊन बसते. भूतांवरती दया नाही. भूत दया गाई पशुचे पालन म्हणजे काय करा तर तुम्ही पशूंचे पालन करा. भूत दया गाई पशूंचे पालन. आजकाल लोक कुक्कुट पालन करताना दिसत आहेत. कुक्कुट पालन म्हणजे काय? कोंबड्यांचं पालन, बकऱ्यांचं पालन. तर कुक्कुट पालन करतायत तर कुक्कुट पालन न करता त्या ठिकाणी तुम्ही गावरान गाईचं पालन करा. कारण गायीमध्ये एवढी शक्ती असते की त्या ठिकाणी ती प्रत्येक आपल्याला जो आजार असेल तो आजार ती नीट करू शकते. कारण गायींमध्ये असं सांगितलेलं आहे आपल्या पौराणिक मध्ये, आपल्या पुराणामध्ये की गायींमध्ये 33 कोटी देवी आणि देवता विराजमान झालेले आहेत. तेव्हा त्यावेळेसची चर्चा होती की ब्रह्मदेव म्हटले की सगळ्यात जग आपले देवी आहेत, देवता आहेत, त्यांनी गायींमध्ये समर्पित व्हायचं, गायींमध्ये बसायचं. सगळेजण त्या ठिकाणी आले, देवी आले, देवता आले, परंतु 2 देवींना मात्र उशीर झाला. पहिली म्हणजे गंगा आणि दुसरी म्हणजे लक्ष्मी. 2 देवींना उशीर झाला. बिचाऱ्या मेकअप मध्ये अडकल्या होत्या, ब्युटी पार्लर मध्ये गेलत्या आणि यायला उशीर झाला आणि सगळ्यांनी आपण आपली जागा घेतली. जागा जोडली नाही. आल्यानंतर म्हटल्या आम्हाला आमची जागा द्या. ब्रह्मदेव म्हटले की सगळं त्या ठिकाणी हाऊस फुल झाले, आता सगळं भरलं, तुम्हाला जागाच नाही राहिली. त्या म्हटल्या असं कसं, आम्हाला आमच्या लोकांमध्ये बसायला जागा द्या. ब्रह्मदेव म्हटले की 2 जागा रिकाम्या आहेत. पहिली म्हणजे कोणती? शेणाची आणि दुसरी म्हणजे गोमूत्राची. तर गंगा जी आहे ती त्या ठिकाणी गोमूत्रामध्ये समर्पित झाली आणि शेणामध्ये लक्ष्मी समर्पित झाली. म्हणून सांगतात ना की शेण कधीही खोऱ्याने काढायचं नाही, हाताने काढायचं. हातावर तिच्या आपली धनाची रेषा असती ती त्या ठिकाणी खुलत असती, म्हणून शेण हे हाताने काढायचं हे का नाही. आता उद्याच जाताना काढायला हाताची धनरेषा वाढते म्हणून नाही, ते खरंच बरोबर आहे. कारण शेणामध्ये लक्ष्मी आहे. तर अशा प्रकारे 33 कोटी देवी आणि देवता गायींमध्ये समर्पित झालेल्या आहेत. म्हणून गायीला त्या ठिकाणी महत्व दिलेलं आहे, गोमाता म्हटलेलं आहे. आणि गायींमध्ये एवढी शक्ती आहे सायंटिफिक रिझननेही आणि आपल्या आध्यात्मिक दृष्टीनेही. कारण बघा, एका जिल्ह्याचा कलेक्टर होता, त्याला 5 वर्षापासून शुगर होती आणि शुगर होती म्हणून त्याच्याजवळ एक गाय होती, दूध देत नव्हती, म्हातारी झालती, परंतु रोज रात्री अर्धी पोळी ठेवायचा, सकाळी चारू घालायचा, पाठीपासून तर मानेपर्यंत हात फिरवायचा आणि 5 प्रदक्षिणा घालायचा. असे 5 वर्ष त्याने केलं आणि 5 वर्ष केल्यानंतर 5 वर्षाची असणारी शुगर त्याची नाहीशी झाली. एका माणसाने विचारलं, का हो तुम्ही ही गाय विकून का टाकत नाही, दूधही देत नाहीत, म्हातारी झाली, जिथं बदली होईल तिथं घेऊन जातात. तर तो म्हणाला की या गायीमुळे मला 5 वर्षाची असणारी शुगर नाहीशी झाली. मी कलेक्टर आहे, मानत नाही अध्यात्माला, परंतु स्वतः अनुभवले म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. असं त्या कलेक्टर म्हटला. सांगायचं तात्पर्य एवढंच की गाय ही सायंटिफिक रिझन, सायन्सच्या दृष्टीनेही आणि आपल्या अध्यात्माच्या दृष्टीनेही इतकी पवित्र आहे. म्हणून सांगतात की भूत दया गाई पशूंचे पालन. भूतांची दया म्हणजे पशूंची तुम्ही काय करा, पालन करा. भूत दया गाई पशूचे पालन आणि तान्हेल्या जीवन वना माझी. जो व्यक्ती तहानेने व्याकुळ झालेला आहे तर त्याला काय करा, तुम्ही पाणी पाजा. कारण नाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहिला आणि त्या गाढवाला त्या ठिकाणी पाणी दिले. आणि आपण तर मानव आहोत, आपण दुसऱ्यांवर परोपकार केला पाहिजे, पाणी दिलं पाहिजे. भूत दया गाई पशुचे पालन आणि तान्हेला जीवन वना माझी. आणि जेणेकरून आपल्या वडिलांचे महत्व वाढेल असं काहीतरी करा, हेच महाराज अभंगाच्या 5व्या चरणामध्ये सांगतात. शांती रूपी नो हे गुणाचा बाई, शांती रूपी नो हे गुणाचा बाई, शांती रूपी नो हे गुणाचा बाई.
शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असं कधीच वागू नका. असं तुकोबराय सांगतात की शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे असं त्या ठिकाणी जीवनामध्ये वागायचं. आणि जीवन जगत असताना असं जगायचं. कसं? थोडंच जगायचं. काही काही लोक जास्त काळ जगतात परंतु लोकांना त्रास देऊन जातात. मग गेल्यानंतर त्यांचं नाव कसं राहील की हा माणूस असा होता. परंतु थोड्याच काळ राहायचा. आता शिवाजी महाराज थोड्याच काळ राहिले परंतु त्यांचं नाव अजूनही आपल्या तोंडावरती येतं, अजूनही आपल्या आठवणीमध्ये त्या ठिकाणी आहे. बाबा राहिला त्या कीर्ती जगामाजी. आणि राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. असं जगायचं. जीवन जगत असताना थोडाच काळ जगायचं. दीर्घकाळही जगून लोकांना त्रास द्यायचा नाही. थोडंच काळ जगा परंतु दुसऱ्यांना आनंद देऊन जगा. दुसऱ्यांसाठी जगून पहा. कारण आपण गेल्यानंतर आपली कीर्ती मागे राहिली पाहिजे. तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. आपण गेल्यानंतर लोकांनी आपल्याला आठवणीत राहिलो पाहिजे असं त्या ठिकाणी जीवन जगायचं. शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट आणि वाढवे महत्व वडिलांचे. जेणेकरून आपल्या वडिलांचे महत्व वाढेल असं काहीतरी करा असं तुकोबराय सांगतात की आपल्या वडिलांना अभिमान वाटला पाहिजे. चार लोकात आपले वडील स्वाभिमानाने म्हटले पाहिजे की ही त्या ठिकाणी माझी मुलगी डॉक्टर आहे, ही माझी मुलगी कलेक्टर आहे, ही माझी मुलगी कीर्तनकार आहे. आणि मुलांनाही तसंच त्याच प्रकारे आहे की कधीही आपल्या वडिलांची मान खाली नाही गेली पाहिजे. स्वाभिमानाने आपले वडील मान वर करून लोकांमध्ये त्या ठिकाणी फिरले पाहिजे. आणि या ठिकाणी आपल्या वडिलांचं महत्व वाढेल असं काहीतरी करा असं सांगतात. आणि एका कवीने सुद्धा सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे की बाप काय असतो. आईचं आपल्याला लगेच त्या ठिकाणी झळकून येतं. आई मला भूक लागली का असं कानावरती शब्द पडताच ती आई 2 टायमाचं जेवण एकदाच वाढते. परंतु तो बाप कोणालाच दिसत नाही की 2 टायमाचे म्हणजे आयुष्यभराची शिदुरी तू म्हणजेच शेती घेऊन ठेवतो. तो बाप कोणालाच दिसत नाही. सुंदर असं कवीने वर्णन केलेलं आहे. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घरा जातो पाया, आई कळस त्यावरी, जेव्हा खचतो तो पाया तेव्हा कोसळते घर. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाची बाप
बाप माझे जणू कसा वाल्या कोळ्यासारखा, त्याच्या पापामध्ये कोणी होत नाही वाटेकरी. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणघर कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्या ठिकाणी बापाचं त्या ठिकाणी एक कवीने वर्णन केलेलं आहे की बाप कसा असतो. बाप बाहेर जातो म्हणून घर आतमध्ये खुशाल झोपते. बाप घराचा पाया आणि आई कळस त्यावरी. कळस लगेच झळकतो परंतु पाया कोणाला दिसतो का? नाही. बाप म्हणजे कसा? जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसत नाही. माशातला मासा हा पाण्यात राहतो, तो रडला काय नाही रडला काय त्याचं त्या ठिकाणी थेंब दिसणार आहे कोणाला? नाही. त्याचप्रमाणे आपल्या वडिलांची अवस्था आहे. बाप म्हणजे जणू कसा वाला कोळी सारखा, त्याच्या पापामध्ये कोणी वाटेकरी होत नाही. अशा प्रकारे तो बाप असतो. आणि बाप एकदाच रडत असतो कधी? ज्या वेळेस मुलगी सासरी जाते ढसा ढसा रडतो. त्या ठिकाणी सगळ्यांना वाट लावतो आणि सगळ्यांना वाट लावल्यानंतर बँडवाल्यांना पैसे देतो, म्युझिक वाल्यांना पैसे देतो, डीजे वाल्यांना पैसे देतो आणि पैसे दिल्यानंतर त्याने मात्र जेवण केलेलं नसतं. आणि घरामध्ये आल्यानंतर सर्व त्या ठिकाणी सुनं सुनं वाटू लागतं, कारण रोज कानावरती शब्द असतात, बाबा मी आज असं केलं, बाबा मी आज तसं केलं, परंतु आज कानावरती आवाज नाही. रग घेतो, गोंधळी घेतो आणि घरातल्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन मुंडकं खुपसून ठसा ठसा रडू लागतो. मुलीची आठवण येत असते, जेवण केलेलं नसतं. आणि त्याच वेळेस बाप एवढं रडतो की जीवनामध्ये तो कधीच रडत नाही, मात्र त्यावेळेस रडतो. आणि अशा प्रकारे मग तुकोबाराय म्हणतात की जेणेकरून आपल्या वडिलांचे महत्त्व वाढेल असं काहीतरी करा. आपल्या वडिलांची इज्जत गेली नाही पाहिजे असं काही करू नका. खास करून संदेश तुकोबाराय त्याच काळात मुली आणि मुलांना देऊन गेले. याच्यातून त्या ठिकाणी लीला करून तुकोबाराय सांगतात की आपल्या वडिलांचं महत्त्व वाढेल असं काहीतरी करत जा. भूत गया गाई पशुचे पालन, तान्हेला जीवन वना माझी, शांती रूपी नावे कवनाचा वाईट, आणि वाढवे महत्व वडिलांचे. आणि जेवढं काय आपण या ठिकाणी 5 चरणामध्ये बघितलेलं आहे, हे सर्व केल्यानंतर, हे सर्व प्राप्त झाल्यानंतर आपल्याला
म्हणे हेची आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगिल जीवखानी. मग अशा प्रकारे तुकोबरा म्हणतात की जेवढा आपण आज पाच चरणापर्यंत बघितलेलं आहे, हे सर्व प्राप्त झाल्यानंतर आपल्याला वैराग्याचं परमपद बळ प्राप्त होत असतं. आणि जीवनामध्ये तुकोबरा शेवटी सांगतात की परमपद बळ प्राप्त करण्यासाठी काय, जीवनामध्ये संतांची संगत गरजेची आहे. संतांची संगत म्हणजे काय, सत्संगत गरजेची आहे. आजकाल म्हणजे ढोंगी लोक निघालेले आहेत, ढोंगी संत निघालेले आहेत. परंतु खरे संत कसे ओळखायचे, तर हे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेले आहेत. संतांचे 9 लक्षणं सांगितलेली आहेत. अभयं सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थितिः, दानं दमश्च यज्ञश्च, स्वाध्यायस्तपर्जवम्. अभयं म्हणजे त्यांना भीती वाटत नसते. सत्व संशुद्धी म्हणजे मन शुद्ध असतं. ज्ञान योग व्यवस्थित ही ज्ञानाच्या ठिकाणी ते स्थिर असतात. दानम दान करणारे, दमश्च पंचेंद्रियावरती ताबा, भोग विषयापासून ताबा, दमश्च यज्ञश्च स्वधर्म यज्ञ करणारे, आणि आर्जवम म्हणजे सरळपणा आणि इमानदारी असलेले संत असतात. अशा प्रकारे संत ओळखायचे. आजकाल संत कसे ओळखतात, कसे ओळखतात, जे भगवे वस्त्र धारण करतात त्यांना संत म्हणायचं का, कारण भगवे तर कुत्रीही असतात, मग कुत्र्यांना संत म्हणता येईल का, नाही. जे डोंगराळ प्रदेशामध्ये राहतात त्यांना संत म्हणायचं का, डोंगराळ प्रदेशात कुत्रे लांडगेही राहत असतात, मग त्यांना संत म्हणता येईल का, नाही. जे दाढी मिशा केस वाढवतात त्यांना संत म्हणायचं का, अस्वलाला तर खूप केस असतात, मग अस्वलाला संत म्हणता येईल का, नाही. जे अंगाला भस्म धारण करतात त्यांना संत म्हणायचं का, नाही. कारण गाढव हे राखेमध्येच लोळत असतं, मग गाढवाला संत म्हणता येईल का, नाही. कोणाला म्हणायचं संत, तीच संत त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचं सर्वस्व विठ्ठल आहे म्हणजेच देव आहे, त्यांना संत म्हणायचं. तर अशा सत्संगाची गरज आपल्या जीवनामध्ये आहे. आणि ही सत्संगत आपण कसं निर्माण करायचं, तर भजन ऐकायचं, कीर्तन ऐकायचं. ज्या ठिकाणी सत्कर्म सुरू आहे त्या ठिकाणी जाऊन आपण हे भजन कीर्तन ऐकायचं आणि आपले त्या ठिकाणी पुण्य वाढवायचं. आता लोकांचा बऱ्याच वेळेस गैरसमज होतोय. भागवत ग्रंथात हे सांगितलेलं आहे की लोकांना वाटतंय आपण रामकृष्ण हरी म्हणलो, त्या बदल्यात थोडंसं पाप करून घेतलं की फिटन पाठ होती. वाटतं नाही तसं, परंतु तसं काहीही नसतं. पुण्य एकीकडे मोजले जातं आणि पाप एकीकडे मोजले जातं. आणि ज्या वेळेस हे दोन्ही समान होतात तेव्हा मानव देह प्राप्त होतो. एखादं वाढलं आणि एखादं कमी झालं तर सांगू शकत नाही कोणत्या योनीच होतो. गैरसमज आहे लोकांचा की आपण आता थोडंसं भजन केलं, रामकृष्ण हरी केलं तर पुण्य वाढलं, त्याच्या बदल्यात आपण चोरी केली तर हे आपण पिठाणपाठ झाला, आता परत आपण पुण्य कमवू, परत रामकृष्ण हरी म्हणू. तर असं काहीही नसतं. आणि आता बऱ्याच जणांना वाटतं की आता बरेच महाराज लोक सांगतात की तुम्ही भजन कीर्तन करा, देव तुम्हाला काहीही कमी पडून देणार नाही. आम्ही भजन कीर्तन ऐकतो, सगळं ऐकतो, परंतु आमची घरची परिस्थिती काही बदलत नाही. आणि जे लोक सत्याला विरोध करतात, सत्कर्मामध्ये आडवे येतात, तर ते मात्र 2-2 करोडच्या गाडीमध्ये फिरतात. असं कसं, तर त्याचंही समाधान सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की त्यांच्या गेल्या जन्मातल्या कर्मामुळं त्या ठिकाणी हे भोगत आहे. आणि ज्या वेळेस ते कर्म संपून जाईल तर अचानक आपण बघतो काही श्रीमंत लोक अचानक खाली येतात, तर ते त्यांचं कर्म आहे. आणि आपल्या गेल्या जन्मीच्या कर्मामुळे आपण सध्या असे आहोत. तर अशा प्रकारे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुम्ही जीवन जगत असताना अगोदर जीवनाला समजून घ्या की जीवन काय आहे. काय आहे जीवन, काहीच नसतं. आपल्यासोबत काय येणार आहे का, नाही. जीवनाची व्याख्या सांगितलेली आहे की आपण जन्मतो तर त्यावेळेस आपल्याला नाव असतं का, नाही. बिना नावाचीच येतो, हळूहळू मोठे होतो, नाव ठेवलं जातं, नाते बांधतात, लग्न होतं, मुलं बाळ होतात आणि शेवटी त्या ठिकाणी श्वास आपला संपतो. आणि मग त्या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात की आपण ज्या वेळेस जन्माला येतो त्या श्वासापासून तर मरेच्या श्वासापर्यंत
आपल्यासोबत काहीही येत नाही, परंतु जे आपण जीवन जगत असतो तर मग त्याला जीवन म्हणत नाही, कारण आपण सगळं माझं माझं करून त्या ठिकाणी जातो, परंतु शेवटी आपल्यासोबत काही येणार आहे का? नाही. काही येणार आहे का? आता हे सगळेच प्रत्येक महाराज लोक सांगतात की आपण जन्माला येतो, आपल्याला सगळं कळतं परंतु वळतच नाही. एवढाच प्रॉब्लेम आहे. कळतं, सगळं कळतं की हा संसार सगळा खोटा आहे. तुकोबराय सांगतात की संसारामध्ये राहून परमार्थ करा, परंतु आपल्या संसारातून मन हटत नाही. नाही म्हणतात म्हणजे बरोबर आहे, तुम्ही प्रामाणिक आहात, कबूल करतात, ते बरोबर आहे. तर ते आपलं कर्म आहे. आपण बरोबर या जीवनाला ओळखलं पाहिजे आणि परमार्थाच्या वाटेला लागलं पाहिजे. आणि ते कसं लागलं पाहिजे? तर तातडीने लागलं पाहिजे. संतांची संगत करा, देवाचं नामस्मरण करा, अपूर्णता देव तुमच्यावरती कृपा करून जाईल. आणि कशी करेल हेही तुम्हाला कळणार नाही, कारण संतांची संगत मी सांगितल्याप्रमाणे खूप महत्वाची आहे. थोडी जरी संतांची संगत लाभली की आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. बघा, एक राजा होता बरं का, शेवटी सांगून जाईल की एक राजा होता आणि राजा त्या ठिकाणी त्याची जी राणी होती ती त्याच्यावर प्रेम करत नव्हती, प्रधानावर प्रेम करायची. आता हे सगळं असंच आहे, मिथ्या आहे. कोणीही कोणावर प्रेम करत नाही, फक्त आता बोलण्याच राहिले. पहिले म्हणजे प्रेम पवित्र होतं, पार्वती आणि महादेवाचं, परंतु या कलियुगामध्ये लोकांनी प्रेमाची व्याख्या बदलली. आणि पहिले प्रेम हे चांगलं असायचं, परंतु आताचं प्रेम हे कसं स्वार्थासाठी निघलेलं आहे. कोणी कोणावर निस्वार्थ प्रेम करणार नाही, स्वार्थासाठी सगळं जग स्वार्थी झालेलं आहे. तर एक राजा होता, तो जंगलामध्ये गेला, परेशान होता, राणी त्याच्यावर प्रेम करत नाही म्हणून जंगलामध्ये गेला. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला एक साधू दिसले आणि त्या साधूंचं दर्शन घेतलं. आणि ते साधू त्या ठिकाणी नदी, त्या जंगला शेजारी नदी होती आणि त्या नदीमध्ये एक बगळा चोच घासत होता. आणि साधू त्या बगळ्याचं ध्यान करत होते आणि काय म्हटले? घस घस घसी ऊपर डाला पाणी आणि तेरे मन की बात मैंने पहचानी. असं म्हटल्यानंतर त्या राजाला वाटलं की मलाच त्या ठिकाणी मंत्र दिलाय. राजा चालला म्हणत म्हणत घरी, घस घस घसी ऊपर डाला पाणी तेरे मन की बात मैंने पहचानी. आणि राणीने प्रधानाने इकडे प्लॅन केलता की राजाला आज ठार मारायचं, त्याला जिवंत ठेवायचं नाही. नाव्याला बोलवलं होतं आणि नाव्याला म्हटले होते की तू काय कर, दाढी करता करताच त्याचा गळा कापून टाक. घरी राजा आला आणि राजा आल्यानंतर राणी म्हटली की तुमची दाढी मिशी केस वाढली, मी नाव्याला बोलवलंय, तुम्ही बसा बरं, केस कापून घ्या. आता हे मधुर बोलणं त्या ठिकाणी माणसाला भुलवून टाकतं. राजा बसला आणि बसल्यानंतर त्या नाव्याने घासायला लागला, तो ब्लेड घासायला लागला. आणि घासायला लागल्यानंतर ते मंत्र आठवला राजाला. राजा म्हणतो, घस घस घसी ऊपर डाला पाणी और तेरे मन की बात मैंने पहचानी. असं म्हटल्यानंतर नावीच्या हातात थरथर करायला लागले. नावी म्हटलं, मी नाही, मी काहीच केलं नाही, हा सगळा प्लॅन राणीचा आणि प्रधानाचा आहे. राजा म्हटला, अरे काय झालं? मग नाव्याने सगळं सांगून टाकलं की राणीने तुम्हाला मारण्याचा प्लॅन केलता. सांगायचं तात्पर्य एवढंच की संतांची थोडी जरी संगत लागली की आपल्या जीवनाचं कल्याण मात्र झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही सत्कर्म करा, सत्कार्य करा. आता सप्ताह सुरू आहे, या सप्ताहाला सुद्धा तुम्ही काय करा, हातभार लावा, सत्कार्य करा. तर अशा प्रकारे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ आणि परम पद बळ वैराग्याचे. या ठिकाणी गृहस्थ आश्रमामध्ये कसं वागावं, काय करावं, महाराज या 6 चरणाच्या अभंगामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. याचा भावार्थ असाच असेल असं काही नाही, तर वेगवेगळे महाराज लोक आपल्या बुद्धीप्रमाणे याचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न करतात. मी माझ्या बुद्धीप्रमाणे या अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. जे काही मी सांगण्याचा प्रयत्न केला तर ते माझे गुरुवर्य, माझे पिता श्री हरिभक्तपारायण पांडुरंग महाराज आनंदे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि जे काही मी चुकीचं बोलले असेल, काही वाईट शब्द निघले असतील तर ते माझा बुद्धीचा दोष समजा, ते तुम्ही तुमची मुलगी म्हणून पदरात घ्या. ज्यांना एक आहे त्यांनी दुसरी समजा, ज्यांना 2 आहेत त्यांनी तिसरी, आणि ज्यांना कोणीच नाही त्यांनी माझ्या अकाउंटवरती पैसे टाकून द्या. वटीत घ्या म्हणलं असतं, पण मी आता मोठी आहे ना, म्हणून अकाउंटवरती पैसे टाकून द्या. देऊ का नंबर? आवाजच येईना. देऊ का? देऊ? लाडक्या बहिणीचे द्या, द्या घ्या. www.com घनसावंगी पलीकड गाव अलीकड आणि नातं सगळीकड.
आणि आज आपल्या कीर्तनासाठी उपस्थित असलेले सर्व तुम्ही महिला मंडळ, पुरुष मंडळ, माझी आई, माझे वडील, त्याच ठिकाणी माझे गुरुही तेच आहेत. मृदंगावर ज्यांची थाप आहे असे ठोंबरे महाराज, गायनाचार्य शिवाजी महाराज, पांडुरंग महाराज आणि सर्व आपल्या गावातील भजनी मंडळ आणि आज आपल्या कीर्तनासाठी आवर्जून आलेले, जालन्याहून आलेले, त्या ठिकाणी शेरी सर असतील, शेरी महाराज असतील, हे या ठिकाणी जालन्यावरून आज आपले कीर्तन ऐकण्यासाठी आले. विनेकरी बाबा असतील, साऊंड सिस्टमही अगदी छान आहे, शूटिंग करणारे भरत महाराज असतील, या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होते. आणि या ठिकाणी नामदेव आप्पाही आपल्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत आणि या आपल्या कार्यक्रमासाठीही त्यांची या ठिकाणी 7-8 दिवसाची उपस्थिती आहे. आणि आता सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि अभंगाला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर